कारण त्याचं उत्तर देणं या वैकुंठनाथाला कर्मप्राप्त
नाहं वैकुंठी नाहं वसामि लक्ष्मी सदने नाहं वसामि क्षीरसागरे अहं वसामि भक्तहृदये अहं वसामि भक्तहृदये अहं वसामि भक्तहृदये नाही मी वैकुंठी नाही मी लक्ष्मी सदने नाही मी क्षीरसागरे मी आहे तो भक्त आणि भक्त माझ्या भक्ताचरणे आणि म्हणत सूत्रधार मी या विश्वाचा
प्रश्न विचारायचा उत्तर मिळत जाते. ऐका, या विश्वाच्या ठिकाणी आमची निर्मिती झाली आहे. कोण आमची मातृदेवता? काय म्हणताय? या विश्वाच्या ठिकाणी तुमची निर्मिती केली फक्त आणि फक्त मी केली. मी कुणी सामान्य नव्हे. या विश्वाची पालन करते देवता साक्षात वैकुंठीचा नारायण म्हणतात तुम्ही. वैकुंठीचा नारायण अशी आपल्या देवाला सत्य आहे. महत्वाने कामाच्या प्रश्नांचा उत्तर द्या. कोणता प्रश्न? आम्हाला जन्म घेण्यासाठी काय म्हणताय? या विश्वाच्या ठिकाणी निर्माण तुम्हाला मी केलाय. तुमची मातृ आणि पितृदेवता मीच आहे. आमच्या दोघांचा जन्म झालाय तो योनी स्तंभापासून तुमचा जन्म हा अयोनी स्तंभातून झालेला आहे. विश्वाच्या ठिकाणी कशासाठी? एकाच कारणासाठी. कोणत्या जन्माला घातलं फक्त आणि फक्त विश्व भ्रमंती करण्यासाठी. पण अजून मला माझ्यामध्ये प्रश्न निर्माण झाला. कोणता प्रश्न? तुम्हीच म्हणाला तुमच्या देवाला नाम सारे जर तुम्हाला वैकुंठीचा नारायण संबंध मला सांगा काय मग लोकांची नावं योग्य तो प्रश्न तुम्ही माझ्यासमोर उभा केला. काय म्हणतोय? जो प्राणीमात्र या विश्वात जन्माला आला त्या प्रत्येकाला नामविधान आहे आणि म्हणूनच आजच्या वेळी तुम्हाला नामविधान मी ठेवतो. उत्सुक झालाय. तुझं नाव मधु आणि तुझं नाव काय थांब? काय म्हणालो? मधु आणि काय विश्व भ्रमंती करण्यासाठी जाताय तुम्ही खरे, पण या विश्वाच्या ठिकाणी वावरताना स्वतःचं स्वरक्षण करण्यासाठी काहीतरी तुमच्या जवळ असायला आमच्या जवळ आणि ते काय फक्त बाहुबल असून हरकत नाही, पण त्याच्याजवळ शस्त्र पण असावं लागतं. शेराला सवा शेरा मिळत असतो. कोणाला कमी समजू नका. तुमच्यापेक्षाही बलाढ्य इथं विश्वास झालेला माझे पुत्र देखील तरी तुमची काळजी वाला आहे आणि त्या काळजीपोटी तुम्हाला स्वरक्षणासाठी हे घ्या शस्त्र तुमच्या स्वरक्षणासाठी. योग्य ते विचारलंस. मग ऐका, या विश्वात वावरताना तुम्हाला फक्त विश्व भ्रमंती करण्यासाठी त्या जन्माला घातलंय, पण या विश्वात भ्रमंती करत असते वेळी कुणालाही तुमचा त्रास हा होऊ नये याची गंभीरता, याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे.
आणि जर तो शब्द जर तुमच्याकडून तोडला गेला तर तुमचीच पितृदेवता म्हणजे ज्यानं वृक्ष लावलंय वृक्ष तोडूही शकतो. आणि तुमचं नाव कुठेतरी खाली पडेल असं वर्तन आमच्याकडे होणार नाही. दौलत ठेवण्यासाठी आम्ही तत्पर करू. जागा मी धरतो सुद्धा आणि जशी गंगा सोडावी लागली तर सोडतो. आता चिंता करू नका. आता जागा सोडायला गेली तर सोड. आता जागा धरलेली आहे. आता जागा सोडणार मला सांग जागा तू धरली जागा तू सोडणार नाही. बाबाचा आशीर्वाद काकाचा आशीर्वाद कुणाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी साऱ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीचे आत्मविश्वासाच्या जोरावर सांगतो. कोण म्हणे संशय कोणता म्हणे संशय कोणता ए सारखा मी तुझ्या देवाचा अवलोकन करतो. मी संशय येण्यासारखी व्यक्ती आहे. जरा तूच विचारपूस कर. हा ब्रह्मवीणा हे ओणक हा ओळखा नव्हे ब्रह्मवीणा हे बंबवीणा ब्रह्मवीणा नव्हे ब्रह्मवीणा ब्रह्मवीणा हो ही कटकन नव्हे ही नारायण माशी नारायण मामाची पिंडाळी. नारायण मामाची पितळी नव्हे नारायण नामाची संशय म्हणे निर्माण करतो. काही दिवस मामाजवळ आणि काही दिवस काकाजवळ तोडाची घडी करे. काय झालं होतं दोन्ही बाजूचा खाल्या करे. मामाची पिंडळी घेऊन बिलतोय. हे मामाची पितळी नव्हे हे जरा मला काय म्हणाला हा ब्रह्मवीणा बंबवीणा ब्रह्मवीणा. हो नाही मला असं वाटलं प्रथम काय याला सर्वत्र फिरण्याची सवय आहे म्हणून याच्या आई बापाने याच्या कंठी होणका ओळखा नव्हे ओणकात वाटला तो. तुला काही समज होतोय कदाचित अजून काहीतरी आलं आणि वेगळं हे मधू अजून काहीतरी आहे. ही माझी शेंडी आहे. तुम्ही बाकी काही करा माझ्या शेंडीच्या भानगडीत पडू नका. मी बऱ्याच जणांना ही तुझी शेंडी होय तर शेंडी हे आगळं वेगळं चित्र. काय तुझं नाव हे तुझी शेंडी हो शेंडी कशासाठी कशासाठी होय. आणि या विश्वाच्या ठिकाणी जे काय घडलं जातंय ते सारं मला ज्ञात होत. म्हणून तुला शेंडी. हो अजून एक प्रश्न कोणता मला सांग तू नेमका पुरुष आहे की स्त्री आहेस? मी पुरुष नसून एक गणित आहे. काय विचारलं मला तू पुरुष आहेस की स्त्री आहेस? मी स्त्री नसून एक पुरुष आहे.
आहे मला सांग तू एक पुरुष आहे अगदी बरोबर. मग या वेळी तुझ्या मस्तकावर ही फुलं कशासाठी फुलं कशासाठी? अरे मी एक दिवसातील खटक आहे. मला पुष्पांची आवड आहे. अरे म्हणाला तुला सुगंधी पुष्पांची आवड अगदी बरोबर. मला पुष्पाची आवड हो, ते पुष्प नव्हे. प्रेमाला वाहतात ती पुष्प. पण काय तुझं नामविधान रे कदाचित तुम्हाला ज्ञान नसेल. अरे मी म्हणजे कुणी सामान्य नव्हे. सामान्य आहे त्रैलोक्यात वंदनीय अशी व्यक्ती. अरे नाव माझं नारळ. आलं का? काय म्हणाला नाव माझं नारळ. नारळ देवाला ठेवतात ते नारळ कोणत्यासाठी असतो अरे देवाला ठेवतात ते नारळ श्रीफळ नव्हे. नाव माझं नारळ. नारळ तुम्ही दोघे राहा. नाव नाव माझं तुझं नारळ. नाव रक्त हो, तुम्ही रक्त. रक्त करे अरे भूत भविष्य वर्तमान जाणण्याची जाण शक्ती माझ्याकडे आहे. तू भविष्य वर्तमान आहे हो, खोटं बोलतोय खोटं बोलत नाही. एवढेच नव्हे, हे सगळं सांगतोय तुम्हा दोघांचं भविष्य सुद्धा मी सांगू शकतो. नाहीतर खोटं बोल नाव तुझं नारळ सारं काही जाणण्यासाठी तू तत्पर होतोय. हो, आम्ही तुझ्या शब्दावर विश्वास ठेवू पण आता नव्हे तर केव्हाच आहे हे पहा, तर आम्हाला सांगले सांगलं. आम्हा दोघांची नावं का मग ऐका. आम्ही या विश्वाच्या काही दोघांचा न्याय करण्यासाठी तत्पर होतो. माझ्या शांती मुळामध्ये का तुमचा विश्वास असेल तुमच्या प्रश्नांची उत्तर मी नक्कीच देणार आहे. जाणून यायची मग आहे. ऐका. जर का तुमच्या प्रश्नांची उत्तर समर्पक मी दिली असेल तुम्ही काय करा. काय करा? तू जर का आमच्या प्रश्नाची समर्पक उत्तरं दिलीस तर त्या क्षणापासून तू आमचा गुरु आणि आम्ही तुझे मोठे शिक्षक या संस्थेला पात्र होऊ. मी तुमचा आणि जर का तसं घडलं असेल तर या विश्वास तुला थांबायला मी तुमचा गुरु. जर का माझे पाय धरणार तुम्ही दोघांनी तर तुमच्यापासून करणार सुरू. काय ते? जर तुझ्या मुखातून बाहेर पडणारे शब्द सत्य ठरले तर त्यापेक्षा असो. मग ऐका म्हणतोय. अरे नुकताच कुठेतरी तुम्हा दोघांचा जन्म झालाय. नुकताच कुठेतरी तुम्हा दोघांचा जन्म झाला. तो कसा माहिती का? कळवणी संभारापासून तुम्हा दोघांची निर्मिती झाली आहे. अरे साक्षात वैकुंठीच्या नारायणाने तुम्हाला जन्म दिलाय. हे खरं आहे ना? जीवन मग ऐक. नावं काय आमची या विश्वाच्या ठिकाणी बोल. या तुझ्या देहाला सौख्य. बोल. हे मधू, हे मधू, माझ्यावर असा नको रे बघू. हे खरं ना? हे बघू नाही तुझं नाव मधू हे नाही. पुढचं सांग. तुझं नाव मधू हे नाही. मग ऐक. तुझं नाव मधू आणि या विश्वाच्या ठिकाणी तुला कैटच पडू नका. काय ते? हे चोरून ऐकलं हे चोरून मी बोलत ऐकलं ना. चोरून पाहिलं ऐक ना. हे सत्य म्हणतोय. हो. हे दादा करण खरा. हे काय? तू म्हणालास हे तू चोरून ऐकला ना. कोणीच नाही. तू जाणीलच हो. आणि आम्हाला सूचित करण्यासाठी तत्पर ठरला. पण हे लक्षात ठेव काय ते? जर का चोरून ऐकलेलाची तर चोरून ऐकणाऱ्याचे कर्ण फुटतात. हे चोरून मी बोलत ऐकत नाही. हे जे तुम्हाला कथन केलं ते त्रिवाद सत्य आहे. काय म्हणालास? विश्व भ्रमंतीसाठी तुम्हाला दोघांचा हे जन्म झाला. ऐका. या क्षणी आम्ही दोन्ही बंधू या गुरुच्या सारी बांधतोय. होय ना? यावेळी खरं बोल. हे बंधू याचे दोन्ही आशीर्वाद आशीर्वाद. दोन्ही सेवा करू नकोस. बरं वाटतंय. हे, काय करतोयस का? सेवा करू नकोस. सेवा माझी. तुम्ही आमचे गुरु आम्ही तुमचे शिष्य. हो. अगदी बरोबर. समाधान वाटतं. सेवा माझी तुम्ही केला. मला सांग सेवा माझी तुम्ही केला. असेच चरण धरून राहणार का? नाराज मावळे काय रे? आतापासून
सांगा या तुमच्या शिष्याने याच्या पुढे काय करावं? तुम्ही घाबरूच नका. अरे जास्ती आगमन मध्ये इथपर्यंत झालं. तुम्हा दोघांना आता पोचविलं अपयशाच्या शिखरापासून. जागा भरूनच करणार आहे. अपयशाच्या शिखरापासून कीर्तीच्या उच्चतम शिखरावर तुम्हाला मग ऐका. या विश्वाच्या ठिकाणी नाही का सत्ता तुम्हाला प्रस्थापित करायची असेल तर मी सांगतो ते ऐका. या विश्वाच्या ठिकाणी तीन कला आहे. स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळ भुवन. मग तुम्हाला सांगतो ते ऐका. तर का या विश्वाच्या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करायची असेल तर चला तुम्ही मृत्यूलोकाच्या ठिकाणी चला. मृत्यूलोकाच्या ठिकाणी हो. या ठिकाणी जाऊन नेमकाने काय करावं? जे तुम्हाला बुद्धीला पटे, मनाला वाटे त्याप्रमाणे तुम्ही वर्तन करू शकता. पण यावेळी तुम्हाला हा मी मार्ग दाखवलाय खरा. पण हे विश्वव्यापका विश्वनाथा, हे माझ्या देवा वैकुंठीच्या नारायणा, या विश्वाच्या चराचरात तू व्यापून उरलाय. जरी स्थळी काष्टी पाषाणी देवा तुझं वास्तव्य आहे. तू वृक्षात आहेस, तू फळानेस, तू फुलात आहेस. हे देवा, तुझ्या इच्छेशिवाय या विश्वाच्या ठिकाणी कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. पण देवा, तुझं नामस्मरण केल्याशिवाय या नारदाच्या मनाला समाधान नाही. तुझ्या आशीर्वादाची गरज मला आहे. ते शुभारी मंगल देत आशीर्वाद, शुभारी मंगल देत आशीर्वाद, शुभारी मंगल देत आशीर्वाद.
परमेश्वराची कृपा म्हणायला काही हरकत नाही. खरं कोणीच म्हटलंय माणसाच्या जीवनात यशाचं मधून चालणार असेल तर त्याने प्रयत्नाचं चंद्र आपल्या हृदयाकडे सतत ठेवत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अंग अंगाशी जीव जीवाशी मोठ्या बोलानं बोल बोलत असतात राजा ब्रह्माचा बोलतो. भांड्याची तरतरणारी तल्लीनता या विश्वाच्या परमेश्वरानं निर्माण करून दिली ना. अशा या विश्वाच्या परमेश्वरात या वसुमतीचा तुला साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार. कोण माझं भाग्य थोर म्हणूनच ही काय राज लढण्याचा जन्म झाला. लहानाची मोठी झाली तारुण्यात पदार्पण करतात. माझ्या माता आणि माझे लग्न करायचं ठरवलं. याच्यासाठी देशोदेशीचा राज करण्याची छायाचित्र आचरण्यात आली. माझी माता प्रत्येक वेळी मला छायाचित्र दाखवायचं पण माझ्या मनापासून तिला कोणी उचलेला आणि त्याच वेळी छायाचित्र आमच्या दरबारी आलं. ते चित्र माझ्या मातेने माझ्या समोर ठेवतात. माझी मनोदेवता मला साक्ष देऊ लागली. माझी मनोदेवता मला म्हणू लागली हाच तो तुझ्या जीवनाचा जीवदार. माझ्या मातेला मी माझा उपकार केलेला. योग्य मुहूर्त पाहिला गेला आणि माझं लग्न झालं. हातात प्रेमाची प्रेमाला लग्न विधीवरती उभी राहिले. ब्राह्मणाने धरलेला अर्पण दूर होतात. माझ्या हाती असणारी प्रेमाची प्रेम मला राजकर्ते सुमाऊ यांच्या कंठाच्या ठिकाणी अर्पण केली. त्यांच्या चरणाची भूमिका मी माझा मस्तकी विराजमान केले आणि तर दिनापासून आतापर्यंत या राजघराण्यासाठी तुझ्या सासरसाठी आणि मायेसाठी मी माझ्या चंदनाप्रमाणे शिकण्यासाठी शिकवते. दोन्ही घराण्याची नावलौकिक मला उर्जित अवस्थेला पोहोचवायची आहे आणि याच्यासाठी मी माझे प्रयत्न चालू केले. ज्यावेळी पाठवणीची वेळ आली त्यावेळी माझ्या मातीच्या मुखातून निघालेले ते शब्द बाळ फक्त तू एक राज करणारा येणे एक राजपत्नी झाली. दोन्ही घराण्याची दोन्ही घराण्यांच्या नावलौकिकासाठी तुला घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी मी प्रयत्न करते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात माझ्या पित्यांचा नंतर ठेवत असेल तर केवळ तिचा प्रतिमा परमेश्वर तो मग कसाही असू दे, व्यसनी असू दे, आंधळा असू दे, मुळा असू दे, पांगळा असू दे, कसा जरी असला तरी तो तिचा परमेश्वर आहे. अशा त्या प्रतिमा परमेश्वराची सेवा केली. जेव्हा लोकी सुख मिळते ते मिळते पण परलोकी जाता साहित्य पदार्थ प्राप्ती होते. कुणीच म्हटले की मला तीर्थाटन केलं की पुण्यपत्री पडते. तीर्थाटन केलं की पुण्यपत्री पडतं. पण मी असं म्हणे कशाला जाता तुम्ही तीर्थाटनाला. माझी मान कशाला जाता तुम्ही तीर्थाटनाला. तीर्थाटन आणि आपल्या खायला आणि तेच म्हणजे आपल्या परमेश्वराचे दोन्ही करण या दोन्ही करणांची एक निष्ठेने सेवा करा. त्या चरणाची प्रतारणा केव्हाही करू नका. त्यांच्या चरणाची भूमिका आपल्या मस्तकी विराजमान करा. त्यांच्या चरणात तीर्थ प्राप्त करा. तुम्हाला सार सर्व तीर्थाचा लाभ होईल. सार सर्व तीर्थाचा लाभ होईल. खरं फरक हे तिच्या मनाच्या ठिकाणी साठवून ठेवले आणि माझ्या सुखाच्या संसारात केलं. माझ्या सुखाच्या संसारात पदार्पण करतात. कुठल्याही गोष्टीची निंदा परमेश्वर माझ्या जीवनात नाही राहिली. सारी सुख माझ्या समोर हात करून उभी राहिली. पण मला खरं सुख मिळालं ते तेव्हा ज्यावेळी मला चावूल लागली. ज्यावेळी मला चावूल लागली ती आई मुलाची. हो मला कशाला प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हे खरं सत्य आहे. ज्याप्रमाणे वेलीला वृक्षाला फळं फुलं यावी आणि ती बहरून जावी
त्याप्रमाणे आम्हा बायकांचं जीवन आहे. आम्हा बायकांच्या मांडीवरती एकदा का मूल खेळू लागलं, त्याच्या प्रोग्राम मुखातून आई शब्द ऐकले की प्रत्येक स्त्रीचं जीवन हे धन्य होतं, हे धन्य होतं. ते सुख मला प्राप्त झालं. मी एका कन्येची आई झाले. एका मुखाची कोवळी बोल ऐकले ती मन हरवून जातं. आणि या क्षणाच्या आठवणीने वाट पाहते. ते क्षणी माझी पत्नी पडली. राज दरबारी गेले. योग्य अशा प्रेषण आज सारं सर्वत्र प्राप्त झालं. माझ्या पत्नीला त्यांच्या लढाची भूमिकांनी माझ्या मस्तकी केव्हा एकदा विराजमान केले नसं झाले. माझी बाळ सुद्धा आता चंद्राच्या डोळेकडे प्रमाण वाढू लागले. कारुण्यात पदार्पण केले. आता एकच चिंता की तिच्यासाठी योग्य अशा वराची सेवा करावी आणि तिचं लग्न करून द्यावं. हाच मनात एकसारखा विचार येतोय. परमेश्वरा, ही माझी जीवनाची नौका आहे. ही माझी जीवनाची नौका या अदांग संसाराची सागरामध्ये लोकण्यासाठी मी सिद्ध झाले. आत्मविश्वास माझा की मला योग्य तो नावाने मिळाले. अर्थात माझ्या जीवनाची नौका सुखरूपपणे प्रयत्न काढण्यासाठी सिद्ध वगैरे आणि म्हणूनच म्हणते लवकरात लवकर या आणि माझ्या अभिनेत्याला मनाचं Thank you.
सार सार सर्व सुखाचा लाभ करा यावं म्हटलं या वसुदेवाच्या माळेत आपला महाराणी महाग हा महाल तुझा आहे. तुझ्या परवानगीशिवाय मी आत येऊ शकत नाही. कारण या संपूर्ण राज्यावर अधिकार या स्वभावचा असला. पण मला सांगावं या राज्यावरती जरी तुमचा अधिकार असला तरी सुद्धा आज माझ्यावरती अधिकार कोणाचा आहे बरं? तुझ्यावर अधिकार माझा जरी असला मी तरी या महालावर अधिकार तुझा आहे. खरे तुझ्या परवानगीशिवाय मी आत येऊ शकत नाही का? आहो. हा. पण यावेळी मी आपलं स्वागत करते. सुस्वागतम, सुस्वागतम. महाराणी महाग राजकारभार आटोपला आणि विश्रांतीचं स्थान कोणतं असेल तर पत्नीचं महाल. आणि या पत्नीच्या महाली विश्रांतीसाठी आलोय. खेळत आणि तुझा नित्याचा खेळ तुला दर्शन दिल्याशिवाय हा राजकर्ता कधी माघारी आणि नाही. माझा नित्याचा नित्यक्रम आहे. त्या आपल्या घराची सेवा करा. आपल्या घराचे निरीक्षण वस्तूंचे विराजमान करून ठेवे. आणि माझ्या मनाला मनात आनंद करावा यासाठी या अंतरिणी तुझी सर्वदा अंतरिणी आशीर्वादही मला तुम्ही दिलात. पण आपण मन आपल्याजवळ पाहिलं की आपण कोणत्यातरी पहा, तुझं आणि माझं ज्यावेळी लग्न झालं लग्नात ज्यावेळी आपण सुख सोहळाही पार पाडला अगदी बरोबर आणि त्याच सुखात आम्हाला एक कन्या रत्नही प्राप्त झालं. सत्य आहे. ते कन्या रत्न त्या कन्या रत्नाच्या आपण लढीमाळ पुरवण्यासाठी तो तिला लहानाची मोठी करण्यासाठी आणि ती आता यौवनावस्थेकडे झाले. तारुण्यात पदार्पण केले. तिचे हवे ते लाड आम्ही परिपूर्ण केले. होय होय. तिला हवं काय नको ते पाहण्यासाठी आम्ही तत्पर झालो. वेळ पडते पण यावेळी पहा ती आता वयात आली आहे. तिच्याचं कर्तव्य असतं आपली कन्या जर वयात आली असेल बरोबर आहे तर तिचं लग्न करून द्यावं. कारण परक्याचं धन आहे ते. हा केवळ आपलाच विचार आहे असं वाटते का? हो, माझ्या मनात सुद्धा तोच विचार एकसारखा थैमान घालत असतो. त्या आपली कन्याने आता उपवास झाले. तिचं लग्न करावं. योग्य असं वर पाहावा. कारण परक्याचं धन आहे ते परक्याच्या घरी गेलं की पित्याच्या आणि मातेच्या मनातील जबाबदारीची असते शिरावर ती पार पडते. एवढं तर कन्यादान सारखं पुण्य आम्हाला करून घ्यायचं आणि याच्यासाठी एक सत्ता हा राज करता
असा राजा स्वभाव आपल्याला सदैव परमेश्वर सदैव सुखी मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद कित्येक दिवसांनी तुमचं दर्शन होत आहे. अगदी बरोबर. फार मनाचं समाधान होत आहे. या बसा. हे महाराणी आज तुला दोघांना मी धन्यता देतोय. अहो कारण 8 दिवसांनी आला तुम्ही. हो. आता तुमचं आकर्ष स्वागत करणं हे आपलं महाराणी माझ्यासाठी कराडा ठेवायचं तुला. अगं हे जरा थांब जरा थांब गोडधोड काही जाणू नको. कारण जर आल्याने माझं तुम्ही स्वागत केला यातच समाधानी मी आहे. नारद मुनी फलाहार करणार का? कोणी देणार मग भोजन काहीच नको आहे. काहीच नको आहे. हे सारं काही तुम्ही मला विचारला. पण हे राजा तुम्ही दोघेही माझ्याशी बोलता पायाच्या नगापासून डोकीच्या ब्रह्मांडापर्यंत तुम्ही माझ्याशी बोलत आहात. मग कोणते ना कोणते विचार आपल्या मनोमनी वावरत आहेत. हे सत्य आहे ना? सत्य आहे. त्रैलोक्यवंद्या तुमच्याशी केव्हाही खोटं बोलणार नाही. जे मनात विचार वावरत आहेत ते चेहऱ्यावर दिसण्यासाठी तत्पर होत आहेत. योग्य विचारण्यासाठी तत्पर झाला आपण. माझ्या मनात विचार वावरत आहेत आणि ते कोणते असतील तर आमची बाळ आता लहानाची मोठी झाली आहे. यावेळी उपवरही झाली आहे आणि तिचं लग्न करून द्यावं असा माझ्या मनात विचार वावरत हे नाही. राजा आणि विचार तुझे अति योग्य आहे. कारण प्रत्येक कन्या वयात आल्यानंतर तिच्या माता पित्याने तिचं लग्न करून देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तू म्हणतोस की आता लहानाची बरीच मोठी झाली आहे. तुमचं या त्रिखंडात भ्रमण या मृत्यू लोकात तुमचं भ्रमणच असतो. अगदी बरोबर. काय मग मला सांगा आमचा साजे योग्य कसा उपवर पूर्ण आहे का हो? पण हे राजा आमच्या कन्येसाठी अरे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र एक ठेवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये कोणते विचार आहेत हे सुद्धा तुम्हाला दोघांना जाणून घ्यायला हवे. योग्य म्हणून आपलं मला सुद्धा तिला पाहायचं आहे. कारण या राज्यात प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे. मी व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य देण्यासाठी हा राज्य झाला. कुणाच्याही माती जर जमत नाही मग तिची येण्याची खेळ आहे. हा पाहायचं आहे. मी कशाला आई बाबांचा आशीर्वाद घ्यावा आणि तदनंतर पुढील कर्तव्य करावा.
आणि स्त्रीच्या नातीला वाढ लोक एवढ मोठी झाली. आणि आज तुमच्या आणि माझं मला देवऋषी पाहिलात ना? तुम्ही लहान असताना पाहिली होती, आता कशी मोठी झाली. अगदी बरोबर. हा, आणि संस्कार पहा काय लिहिलं आहे. आणि कन्यापुराचे आहे. किती आहे? वळणाचं पाणी तुम्ही वळणारच. आणि असं तुम्ही केलेले संस्कार हे माती बोललं होता. चरणाची मी सेवा केली. तुमचं लक्ष कुठंतरी मला वेचले आणि याच्या मुळाचं कारण काय? नित्य निर्माणा या तुमच्या कलेला आपण आशीर्वाद देता. तुमचं या पहा ग, केव्हाही कन्याची असते ना ते पित्याचं जास्त मन ओळखते. कारण कन्याचं ओढ असतं ते पित्याकडे, आणि पित्याची ओढ असते ती कन्येकडे. हा प्रश्न कारण पुत्राची ओढ असते मातेकडे, मातेची ओढ असते पुत्राकडे. प्रेम जास्त माता पुत्रावर असेल आणि कन्येवर प्रेम कोण करत असेल तर पिता. खरं आहे ना? अगदी बरोबर. मग त्यावेळी माझ्या मनात कोणते विचार चालू आहे ते तू ओळखण्यासाठी तत्पर झाले. कारण माणसाचा चेहरा म्हणजे आरसा आहे आणि या दर्पणातून प्रत्येकाच्या व्यक्तित्वाला रेखाटलं जातं. मग मग मला असे कोणते विचार पण या पित्याला एकच चिंता आहे. आज तू लहानाची मोठी झाली, तुझे हवे ते लढीवाळ पुरवण्यासाठी हा पिता तत्पर झाला. आज तू खबर झाली आहे, लग्न योग्य झाली आहे, तुझं लग्न करावं काय? अशी माझी इच्छा आहे. माझं लग्न आपण या आश्चर्य करण्यासाठी काय गोष्ट आहे? एकदाच माझं लग्न आपण करणार आहोत. अगं अजून कित्येक दिवस तुमच्या जडकमलाची मला सेवा करायची आहे. आणि ती सेवा करण्याचा भाग्य माझ्या नशिबी नाही का? गवाळ पण काय माहितीये का? प्रत्येक मुलीचं योग्य वयात लग्न झालं की आम्ही आपल्या गावाकडे केवळ पराक्रम करायचं. आणि ते योग्य वेळी पराक्रम केलंच पाहिजे. आणि म्हणूनच माझ्या लग्नाचा निर्णय आपण घेतला. पहा ग, स्त्री हे काचेचे भांड आहे. त्या भांड्यात
बिचारे आपले योग्य आहे बाबा. प्रत्येक माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याप्रमाणे मला सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. व्यक्ती स्वातंत्र्य कोणी हिरावून या राज्यात प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. तत्व तुझ्याही मार्गात मी तुलाही स्वातंत्र्य आहे. तू विचार कर बाबा या लग्नाबाबत माझे तुझी इच्छा भविष्य इच्छा हे माझं लग्न हे आग्रा वेगळ्या पद्धतीनं बाबा असे लोकांची लग्न होतात खूप धडाका थांबा मारतात पण आपली पद्धत का बाबा हे माझे हे स्वयंवर पद्धतीनं बोलण्यासाठी तत्पर होते तू स्वयंवर स्वयंवर म्हटल्यानंतर आठव आज स्वयंवर म्हटल्यानंतर गतकाळाची मला तुम्ही आठवण करून देता. गतकाळी स्वयंवर म्हटल्यानंतर तिथे नाना प्रकारचे संकट होतो आणि म्हणून आपण एक संगीत दुसरी कशी म्हणतात म्हणून म्हणते की हा स्वयंवराचा हट्ट सोड आणि तुझं धूम धडाक्यात आम्ही लग्न लावून देऊ योग्य तो वराशी. पण ज्या ज्या स्वयंवरात नाना तऱ्हेची विघ्न आली ते स्वयंवर या राज्यात नको. मला या राज्यात विघ्न नको. आज मी तुम्हाला भरोसा सांगतो त्या स्वयंवरात कोणतंही विघ्न येणार नाही. विघ्न येण्याचा स्वयंवर म्हटल्यानंतर विघ्न आहे बाबा हे माझं लग्न आहे ते मनाविरहित स्वयंवर मनापासून स्वयंवर मनाविरहित स्वयंवर. देशोदेशीचे राजकर्ते भूपती भूपती सुकुमार राजकुमार त्या उपस्थित राहतील आणि त्यातील एकाची पत्नी मी निवडतो. म्हणजे याच्या अगदी इच्छा चांगली आहे. अगदी योग्य. म्हणजे याचा कोण म्हणणार? ठीक आहे. तुझी ही इच्छा परिपूर्ण करण्यासाठी माग तत्पर होईल. इच्छा आहे तिथं माझं आहे त्याप्रमाणे माझी इच्छा ती चांगली आणि बाबा आज तुम्ही लग्न करायचं आपण कोण? कारण तुम्ही काय ते? हे स्वयंवर आहे. तुम्ही ब्राह्मण आहात. हो स्वयंवराला बोलता हवा. खबर नाही कशाला. योग्य 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 तो मुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे. मग यावेळी माझ्या नारायणाचे ध्यान घालणार आहोत. शुभमुहूर्त आहे काय तुम्ही पाहतोय. अरे लागल आहे. शुभमुहूर्त आहे. बघा परवाचा. हो बाबा काहीतरी सांगा. देवाच्या काय आहे? परवाच्या शुभमुहूर्तावर आज उद्या आणि शक्य होणार आहे. अरे तू आहेस तो राजकीर्त आहे. अरे कित्येक तुझ्या सानिध्यात कित्येक मानव आहे. अरे तुला काय अशक्य आहे का. अरे देवजी राजकर्ता असतो तरी मला निमंत्रण द्यायला हवे. आप तर लोकी आहे त्यांना निमंत्रण द्यायला हवे. तयारी करायला तयारी नक्कीच होणार आहे. पण हा मी मुहूर्त का सांगितलं माहिती का. परवाचा शुभमुहूर्त अमृतदेव रोहिणी नक्षत्र हवान मुहूर्त आणि या मुहूर्तावर जर का कुणाचं लग्न झालं असेल तर त्याच्या जीवनात सुख संपत्ती संतती सारे काही त्याच्या जीवनात चालणार आहे. चांगला आहे ना मग चालेल. माझ्या लेकीचं माझ्या बाळेचा संसार सुखाचा झाला पाहिजे. सुखाचा ते ठरलं. त्या काही बदल नाही नाही. बाबाचा शुभमुहूर्त त्या वसंतरीचं लग्न. अगदी बरोबर. आणि तेच तास स्वयंवर आता काही करायला काय निमंत्रण आणि चिंता कशाला.
म्हणतात त्यांचं बरोबर आहे जिथं जिथं जाईल तिथं तिथं निमंत्रण देण्याचं कर्तव्य मला सारेच सांगणार आहे. निमंत्रणाची जबाबदारी हो. हे आम्हाला तर सांगितलं. कारण एक माणसाने केल्यानंतर मला त्याची किंवा जीवनात एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय. जो परमेश्वराने आपल्याला जन्म दिलाय तो फार लाख मोलाचा आहे. तो जन्म तुम्ही कधी वाया घालवू नका. मनामध्ये घराच्या विनाशा कधी बाळगू नका. भाव भक्तीने भगवंताचं भजन करा, पूजन करा, मनोभावे त्या देवाची सेवा करा. तो परमेश्वर सदैव तुम्हाला सुखी ठेवेल, सदैव सुखी ठेवेल, सदैव सुखी ठेवेल. ना तुझारे भरोसा न माझा जग हे सांगद्या ना तुझारे भरोसा न माझा जग हे सांगद्या असो फुल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे तुझी गोड साखर सोडून दे घना जग Thank you.